पोलिसांनी आणि नातेवाईकांनी जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये एक नवीन वळण समोर आलेलं आहे। मुलाला उगाच बदनाम केलेला आहे अशा कमेंट्स येत आहेत। विषय हा आयफोनचा नव्हता, त्याकडे आयफोन मोबाईल होता। मग या नक्की प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे, अशी कुठली माहिती समोर आलेली आहे ते पहा। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे हे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला। या दरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती। लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केले। हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले, पण 3 तासाच्या प्रयत्नांना अपयश आले। कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय घसरून खाली कोसळले। नवऱ्याला आणि मुलाला कोसळताना पाहून आईनेही त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली। या घटनेने संपूर्ण देश हे पूर्णपणे सन्न झाला। कुणालला आयफोन 15 हवा होता, त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाला। मात्र त्यानंतर खुलासा झाला की कुणाल याकडे 2 आयफोन होते, त्यामुळे वडिलांसोबत आयफोनवरून कोणताही वाद झाला नव्हता। कुणाल आणि त्याच्या कुटुंबियांनी नक्की काय झालं होतं यांच्या मधात हे सांगायला तिघेही जिवंत नाही। मात्र नातेवाईकांनी मोठा खुलासा केला। कुणालच्या काकांनी या दरम्यान बोलताना सांगितलं की त्याच्या आई वडिलांमध्ये छोटे छोटे वाद होत होते, पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते। त्याला घरी शांतता हवी होती। त्याचे वडील जास्त करून घराबाहेर राहायचे, तो आणि त्याची आई जास्त राहत होत्या। तो त्याच्या आईवर खूप प्रेम करत होता, त्याचा जीव त्याच्या आईवर होता। तो खवड्या डोंगरावर आई वडिलांशी वाद करू नये म्हणून गेला होता। त्यानंतर त्यांना भीती घालण्यासाठी तो गेला होता, पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले। काकांनी स्पष्ट केले की कुणालच्या आईवडिलांमध्ये काही वाद होते, पण ते काही छोटे ते काही मोठे नव्हते। हे नाही तर त्यांच्याजवळ कुणाल उडी मारण्यासाठी उभा राहिला होता, त्यावेळी तिची आई खाली उतरली होती। म्हणजे कुणालजवळ जाण्याचे तिने प्रयत्न केले होते। आईला खाली उतरण्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता। हेच नाही तर उपस्थित लोक होते, तिला वर नेण्यासाठी हात द्या अशी तो कुणाल विनंती करत होता। तू वर जा असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता। आईवडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपलं। आत्तापर्यंत अशी माहिती समोर आलेली आहे, म्हणजे यामध्ये विषय हा आयफोनचा नव्हता, त्याकडे 2 आयफोन होते, परंतु विषय हा घरगुती होता। छोटे छोटे जे काही भांडण होते ते त्याच्या मनावर परिणाम करून गेले। त्याचं एवढं म्हणणं होतं की आईवडिलांनी खुश राहावं आणि दोघांनी भांडण करू नये, एवढंच त्याचं म्हणणं होतं। आत्तापर्यंत अशी माहिती जी होती ती समोर येत होती। मग त्या मुलाला उगाच बदनाम करू नये अशी सुद्धा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे। नेमकं या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंटद्वारे सांगा।